आणि प्रतिमा उजळणं हे निश्चितच राहुल गांधीच्या बाबतीमध्ये भारत जोडोच्या पहिल्या टप्प्यानंतर झालेलं आहे। शांत मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्याची त्यांची जबाबदारी असताना त्यांनी भारत जोडो यात्रेला परवानगी नाकारली आणि म्हणून की मणिपूर अशांत आहे आणि त्या ठिकाणी स्त्रियांवरचा अत्याचार हा इतका डोळ्यात भरणारा होता, तमाम स्त्रीवर्गालाच नव्हे तर तमाम भारतीय मनाला लाज वाटेल असं ते मणिपूरच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला जातील पण मणिपूरला चुकूनही जात नाहीत, बोलणारे नाही शब्द, अशा तऱ्हेचा एक विरोधाभासी अत्यंत ढोंगी भारतीय जनता पक्ष आपण या कालखंडात बघितलेला आहे। शिक्षणापासून बहुजनांना, आदिवासी, एससी, एसटी, ओबीसी सर्वांनाच लांब ठेवणं, मुख्यतः गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे महाराष्ट्र सरकारचं एकूणच शिक्षणाविषयीचं धोरण आहे। धर्माधिष्ठित राजकारण करणारे, जाती आणि धर्मांमध्ये आगी लावणारे भारतीय जनता पक्षाचं दुटप्पी धोरण जे संविधानाला मानत नाही। नमस्कार, मी विश्वास उटकी। आजचा आपला विषय काल आणि आज म्हणजे मकर संक्रांत, भोगी हे याला आपण उत्तरायण सुरू झालं असं म्हणतो। भारतीय राजकारणामध्ये या उत्तरायणामध्ये रात्र कमी असेल आणि दिवस मोठा असेल, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा उत्तरायण आहे। मकर संक्रांतीची सुरुवात आहे। अशा वेळेस एक महत्त्वाची घटना देशात घडते, ती म्हणजे भारत जोडो न्याय यात्रा ही 14 तारखेपासून मणिपूरमधून सुरू झाली आहे आणि त्याचा शेवट म्हणजे सांगता समारंभ मुंबईमध्ये 20 मार्चला होईल। म्हणजे साधारणपणे 67 दिवसाची यात्रा बसमध्ये आणि चालत म्हणजे पदयात्रा अशी होईल। भारत जोडोची जेव्हा सुरुवात झाली कन्याकुमारी टू काश्मीर, तेव्हा 4800 पेक्षा जास्त किलोमीटर ते चालले। पण तेव्हा जरी ती राजकीय यात्रा नसली तरी काँग्रेस पक्षाने आपलं म्हणणं काय त्या पद्धतीने मांडलं आणि त्याला एक राजकीय यश पण काही ठिकाणी मिळालं। उदाहरणार्थ कर्नाटक आणि आता तेलंगणा। पण सगळीकडे असं यश मिळतंच असं नाही, त्यामुळे लोक मात्र जुळले जातील आणि प्रतिमा उजळणं हे निश्चितच राहुल गांधीच्या बाबतीमध्ये भारत जोडोच्या पहिल्या टप्प्यानंतर झालेलं आहे। भारत जोडोचा दुसरा टप्पा हा मोहब्बत की दुकाने किंवा नफरत तोडो हे तर आहेच, परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती त्यांनी हात घातलेला आहे आणि म्हणून आज हा जो व्हिडिओ आहे हा त्या संदर्भात आहे। भारत जोडो न्याय यात्रा म्हणत असताना सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय, इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे आर्थिक न्याय आणि पॉलिटिकल जस्टिस म्हणजे राजकीय न्याय या देशातल्या जनतेला नेमका किती मिळाला आहे, कसा मिळतो, कसा मिळाला पाहिजे या प्रश्नांशी जनतेमध्ये जाऊन चर्चा करणं हे या भारत जोडो न्याय यात्रेचा एक उद्दिष्ट आहे। आणि अर्थातच काँग्रेसने ही आमच्या पक्षाची ही यात्रा आहे, राहुल गांधी नेतृत्व करतायत, मात्र इंडिया आघाडीतल्या सर्व 28 पक्षांना, सिव्हिल सोसायटी आणि जनसंघटनांच्या नेत्यांना आणि जनतेला याच्यामध्ये त्यांनी आमंत्रण दिलेले आहे। आणि 6500 किलोमीटरपेक्षा जास्त आणि 15 राज्यांमधून ही मणिपूर ते मुंबई ही जी यात्रा आहे त्याची सुरुवात मणिपूर गेले 8-9 महिने धगधगतं आहे। स्त्रियांवरचा अत्याचार, 2 जमातीतला हिंसाचार आणि त्या ठिकाणी एक बेबंद हुकुमशाही, तिथला भाजपचा मुख्यमंत्री बिरेन त्यांना अजूनही असं वाटत नाही की आपलं काही चुकलं, त्यामुळे या अशांत मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्याची त्यांची जबाबदारी असताना त्यांनी भारत जोडो यात्रेला परवानगी नाकारली आणि म्हणून जिथून सुरू व्हायला पाहिजे इम्फाळमधून त्याच्याऐवजी दुसऱ्याच एका ठिकाणावरून ती यात्रा सुरू झाली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। मुद्दा असा की मणिपूर अशांत आहे आणि त्या ठिकाणी स्त्रियांवरचा अत्याचार हा इतका डोळ्यात भरणारा होता, तमाम स्त्रीवर्गालाच नव्हे तर तमाम भारतीय मनाला लाज वाटेल असं ते मणिपूरच्या
भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला जातील, पण मणिपूरला चुकूनही जात नाहीत, बोलणारे नाही शब्द, अशा तऱ्हेचा एक विरोधाभासी अत्यंत ढोंगी भारतीय जनता पक्ष आपण या कालखंडात बघितलेला आहे. आणि म्हणून मणिपूरवरून सुरुवात होते भारत जोडो यात्रेची आणि ती 67 दिवसानंतर मुंबईत येईल. मी आत्ता जो मुद्दा मांडू इच्छितो तो हा की हा जो मुंबईचा परिसर, मुंबई म्हणजे आपण MMRDA क्षेत्र म्हणतो, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, नवी मुंबई आणि अर्थातच मुंबई महानगरपालिका, हे जे कार्यक्षेत्र आहे या ठिकाणी 3.5 कोटीपेक्षा जास्त लोक आहेत. जेव्हा 20 मार्चला 67 दिवसाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गुजरातमधून खानदेश मार्गे, नाशिक मार्गे, ठाण्यातून मुंबईत जेव्हा ही यात्रा येईल तेव्हा हा संपूर्ण परिसर ढवळून निघालेला असेल. अशा वेळेस काँग्रेस पक्षाने जरी ही यात्रा सुरू केलेली असली आणि राहुल गांधी ह्या तीनही सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्यायाविषयी बोलत असले तरी या मुंबईच्या ह्या विशिष्ट टापूमध्ये 3.5 कोटी लोकांच्या ज्या आकांक्षा आहेत, जे प्रश्न आहेत, काही म्हणणं आहे आणि मुंबईतल्या लोकांचे प्रश्न, ठाण्यातल्या लोकांचे प्रश्न, रायगडमधल्या लोकांचे प्रश्न हे महाराष्ट्रातल्या अन्य जनतेपेक्षा थोडेसे वेगळेच आहेत. कारण या ठिकाणी राहण्याचा प्रश्न आहे. तब्बल 80 ते 85 लाख लोक झोपड्यांमध्ये राहतात. भूमिपुत्र असून त्यांना राहायला घर नाही, अव्वल दर्जाचा प्रश्न आहे. या ठिकाणी म्युन्सिपाल्टीचं लक्ष त्यांच्याकडे किती आहे, त्यांना किती हवा मिळते, किती पाणी मिळतं आणि आरोग्याच्या सुविधा किती मिळतात. आणि या देशामध्ये, या मुंबई महाराष्ट्राच्या या टप्प्यामध्ये, MMRDAच्या क्षेत्रामध्ये एकूण किती सार्वजनिक हॉस्पिटल्स आहेत आणि किती ज्याला म्हणू आपण खाजगी हॉस्पिटल्स आहेत. करोनाच्या कालखंडामध्ये तमाम धंदा इथे जेव्हा बंद पडला तेव्हा लोक इथून चालत गेले, तेव्हा कळलं या मुंबई आणि MMRDA क्षेत्रामध्ये लाखो कामगार काम करतात आणि ते इथले रहिवासी नाही आहेत, पण इथल्या झोपड्यांमध्ये राहतात. ते कंत्राटी कामगार आहेत, ते आउटसोर्स आणि डेली यूज वर्कर आहेत. या सगळ्यांची काय कुचंबणा झाली आपण पाहिलं. मूळ मुद्दा यांच्या रोजगाराचा आहे, यांच्या आरोग्याचा आहे. आणि होय, आत्ता महाराष्ट्र सरकारने 65,000 शाळांचं खाजगीकरण नव्हे, चक्क हँडिंग ओव्हर टू कॉर्पोरेट कंपनीज अशा तऱ्हेने व्यवहार केलेला आहे. शिक्षणापासून बहुजनांना, आदिवासी, SC, ST, OBC सर्वांनाच लांब ठेवणं, मुख्यतः गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे महाराष्ट्र सरकारचं एकूणच शिक्षणाविषयीचं धोरण आहे. आणि म्हणून शिक्षण असो, आरोग्य असो किंवा पाणी असो आणि रस्ता असो किंवा घर असो, हे या देशातल्या संविधानातून आलेले मूलभूत अधिकार जनतेचे आहेत. जेव्हा सामाजिक न्यायाचा प्रश्न येतो, आर्थिक न्यायाचा प्रश्न येतो आणि राजकीय न्यायाचा प्रश्न येतो आणि एक मानव समूह मणिपूरपासून चालत मुंबईत येणार हजारो नव्हे लाखो लोक राहुल गांधीबरोबर येतील याची कोणाच्या मनात शंका नाही आहे. आणि राहुल गांधींचं हे जे काही विषय त्यांनी निवडलेत ह्याला राजकारण म्हणता येईल का, तर मी निश्चितपणे म्हणेन हे एक अत्यंत चांगलं राजकारण आहे. कारण ते जनतेच्या प्रश्नावरती एक राजकीय पक्ष हे मुद्दे घेऊन जनतेशी संवाद करत निघालेला आहे. आणि म्हणून धर्माधिष्ठित राजकारण करणारे, जाती आणि धर्मांमध्ये आगी लावणारे भारतीय जनता पक्षाचं दुटप्पी धोरण जे संविधानाला मानत नाही, याच्यापेक्षा नेमकं चांगलं आणि वेगळं लोकांचं राजकारण करणारं ही जी भारत जोडो न्याययात्रा आहे, याचं तमाम भारतीयांनी स्वागत केलं पाहिजे. पण मी असं म्हणतोय की आपण MMRDA क्षेत्रामध्ये जे लोक राहतो, आपण या सर्व लोकांनी या MMRDA क्षेत्रामध्ये जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, जेवढे नगरसेवक आहेत, जेवढे आमदार आणि खासदार आहेत, या सर्वांनी आपापल्या परिसरामध्ये तमाम लोकांनी या इंडिया पक्षातल्या लोकांना मतदान का केलं पाहिजे याकरता या इंडिया पक्षातल्या लोकांना एकत्र ठेवणं, याकरता जनतेचा दबाव असणं आवश्यक आहे. आणि म्हणून
लोकांच्या प्रश्नावरती लोकांचा जाहीरनामा असणं ही आताच्या कालखंडामध्ये अत्यंत आवश्यक आहे. कारण 67 दिवस आहेत. शेवटच्या 4 दिवसामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी किंवा शिवसेना, आणखीन काही पक्ष हे लोक आम्ही मोबिलायझेशनच्या तयारीला लागतील, आपापल्या पक्षांच्या मिटिंगा घेतील. पण खरी गरज प्रत्येक वस्त्यांमधून लोकांनी उभं राहणं, त्यांनी एकजुटीने आमचे हे प्रश्न आहेत, आम्ही सभा घेऊन हे सांगतो, तुम्ही आमचं ऐका. आणि राहुल गांधी जेव्हा इथे येतील, त्यांच्याबरोबर हजारो लोक असतील, तेव्हा त्या हजारो लोकांना आम्ही जनतेचा जाहीरनामा सादर करू. आणि आमचे जे प्रश्न आहेत ते या संविधानामधून जे निर्माण झालेले कायदे आहेत, राईट टू लिव्ह, माझा जगण्याचा हक्क, जगण्याचा अधिकार, त्यातून माझ्या घरांचा प्रश्न, मला केवळ 300 फूट आणि 500 फूट एवढी जमीन म्हाडाने बांधून देणं, तिथे घर बांधून देणं, हे कागदावरच आहे. दर आठवड्याला वर्तमानपत्र ही बातमी करत असतात, पण प्रत्यक्षात लोकांना घरं मिळत नाहीत. लोकांना जमिनीचा तुकडा द्या, कमाल जमीन नागरी जमिनीच्या कायद्याखाली लोक स्वतःच्या पैशाने घर बांधतील. कोणी नको बिल्डर, आमच्या पैशाने बँकाच्या लोनने आम्ही घरं बांधू. सार्वजनिक हॉस्पिटल्समध्ये सरकारने गुंतवणूक करावी आणि ती बजेटमध्ये किमान 8% करावी. त्यामुळं आरोग्यावरती 8% बजेटमध्ये गेले पुढचे 3 वर्ष खर्च करा, आरोग्याचा प्रश्न सुटेल. आम्हाला खाजगी हॉस्पिटल परवडत नाहीत आणि म्हणून आम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेतलं तर आम्हाला 20 लाखापर्यंत मोफत उपचार झाले पाहिजेत. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, 12वीपर्यंतचं माझं शिक्षण या MMRDA क्षेत्रामध्ये नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत झालं पाहिजे. याकरता सरकारने बजेटमध्ये तरतूद करावी. आणि अर्थातच आमच्या जीवनावश्यक वस्तू, रेशनवरती ज्या इसेन्शियल प्रॉडक्ट्स आहेत, याचं रेशनच्या माध्यमातून म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून त्याचं वाटप झालं पाहिजे. हे जर झालं तर महागाई कमी करणं, रोजगार निर्मिती करणं, नवीन रोजगार वाढवण्याच्या दिशेने बोलणं, यासाठी जनता आपला स्वतःचा एक जाहीरनामा तयार करेल. आणि याची तयारी होय आपण सर्वांनी मिळून उद्यापासून करूया. मुंबईच्या 228 वॉर्डांमधून, ठाण्याच्या म्युन्सिपाल्टीच्या सर्व वॉर्डांमधून, पालघरच्या वॉर्डांमधून आणि नवी मुंबई आणि रायगडमधून वस्त्यांमधून सभा घेऊन आपण इंडिया आघाडीचे प्रश्न कोणते, मोदी सरकारचा आणि मोदींचा पराभव करायचा असेल तर एकास एक उमेदवार, आणि तो एकास एक उमेदवार जो असेल तो कोणताही इंडिया आघाडीचा पक्षाचा असेल, त्याला जनतेच्या जाहीरनाम्याला ज्याची मान्यता असेल त्यांनाच आपण मतदान करू. इतक्या मोठ्या उघड पद्धतीने जनतेने राजकारण करावं, कारण संविधान धोक्यात असताना, संसदीय लोकशाही धोक्यात असताना जनतेने संविधान डोक्यावर घेऊन, संविधानातील आधार समजून घेऊन आपल्या मानवी जगण्याच्या, सिव्हिलाइज सोसायटीच्या जगण्याच्या अधिकाराची ही लढाई आहे. आणि 2024ची संसदीय लोकशाही टिकवण्याची लढाई निवडणुकीतून जेव्हा पुढे येते, EVMचा विरोध करू, पण आपलं मतदान मोदी सरकारच्या विरोधामध्ये, त्यांचा जो उमेदवार असेल, त्याच्या विरोधातला जो उमेदवार असेल इंडिया आघाडीचा, त्याला आपण मतदान करू. म्हणून त्याच्यासाठी आपण काम करू. आपण कुणा एका पक्षाला मतदान करण्यासाठी सांगत नाही, आपण जनतेचा जाहीरनामा घेऊन या इंडिया आघाडीला देऊ आणि इंडिया आघाडीला सांगू, तुमच्या किमान समान कार्यक्रमामध्ये आमचे जगण्याचे हक्क आणि हे सर्व संविधानातले प्रश्न आपण घेणार किंवा नाही. अशा तऱ्हेने 3.5 कोटीचा जाहीरनामा आपण इंडिया आघाडीला सोपू. होय, राहुल गांधीला पण सोपू. आणि त्याकरिता या 20 मार्चच्या शेवटच्या 1-2 दिवसाकरता नाही तर 67 दिवसाकरता हा आपला कार्यक्रम असेल. एवढंच या ठिकाणी आजचं मी सुतोवाच करतो. आणि इकॉनॉमिक जस्टिस, सोशल जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस म्हणजे नेमकं काय, याच्यावरती रोज एक व्हिडिओ करणं आणि प्रबोधन जनतेचं करणं, जनतेला एकत्र करणं, हा कार्यक्रम जनतेचा असेल. इट इज द पीपल्स मॅन्डेट फॉर इंडिया फॉर्मेशन अगेन्स्ट मोदी गव्हर्नमेंट. मोदी गव्हर्नमेंटचा पराभव करणं शक्य आहे, पण त्याकरता 70% लोकांना एकजुटीने या मुंबईमध्ये, या MMRDA क्षेत्रामध्ये 3.5 कोटी लोकांना एकवटण्याकरता आपण कामाला लागूया. त्यामुळे इंडिया
च्या लोकांना जागवणं आणि भारत जोडो न्याय यात्रेमधले सर्व प्रश्न आपण मुंबईमध्ये चर्चेला आणूया आणि जनता शेवटी सुप्रीम असते असं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, वी द पीपल म्हणजे काय हे आपण दाखवून देऊया. थांबतो. धन्यवाद.